आणि समुद्र मंथनातून विष निघणारे ही बातमी देवांच्या अगोदर देवांच्या बायकांना कळाली होती आधीच. आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या अगोदर ह्यांना माहित असतात. त्यांचं चॅनल कोणत्या कंपनीचं हे कळालं नाही, पण आपण जर जेव्हा बसलो बायकोला म्हणलं ना, अगं त्याचं असं असं झालं, ते म्हणतात ते जुनं झालं नवीन बोला. म्हणजे ह्यांचं नेटवर्कच इतकं पॉवरफुल आहे. हा, आपल्या अगोदर बऱ्याचशा गोष्टी ह्यांना माहित असतात. देवांच्या बायकांना कळलं उद्या विष निघणार आहे. लक्ष्मी गेली विष्णूकडे, मालक तुमच्या पाया पडते, उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघू नका. हे गाव विचित्र आहे आपलं, गोड बोलून विष पाजते तुम्हाला. उद्याच्या दिवस घरात थांबा. विष्णू म्हणले ठीक आहे. सावित्रीने सांगितलं ब्रह्मदेवाला उद्याच्या दिवस घर सोडायचं नाही. म्हणले ओके. पार्वती बी गेली ओ ह्यांना सांगायला. सबके बडे बाबा. भगवान शिवजी अत्यंत पुरातन आणि सुंदर मंदिर आपल्या गावामध्ये महादेवजींचं. महादेवजींना विनंती केली, स्वामी आवाज वाढा थोडा, तुमचा स्वभाव बोळा आहे आणि आपलं गाव लय भंगार आहे, गोड बोलून फॉर्म भरायला त्यानं दाताडाव पाडते तुम्हाला. हाय ही 1.5 एकर सुकानं खाऊ द्या लेकरा बाळाला. तुम्ही येडेवणी करू नका. उद्याच्या दिवस घरातच व्हॉट्सअप खेळा, पण बाहेर निघू नका. पार्वतीने मी महादेवाला सांगितलं, पण महादेव म्हणले तू ग बस. म्हणजे तू सांगायचं मी ऐकायचं. मी इतका बुद्धू ना, ती बायकोचं ऐकत नव्हते बरं का महादेव. ती लहरी बाबा, ती पार्वतीनंच कसा संसार केला असेल ती पार्वतीलाच माहिती ना. ते ही काय सोपा खेळ आहे का काय महादेवासोबत संसार करायचं. म्हणजे लहरी जमणार नाही म्हणले माझं मला. आणि पती पत्नीमध्ये एक विचार असो माय बाप, एक विचार असतो, पण नवीन 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 नवरी बघा ना किती शुद्ध बोलती मालकाला. एव्हा टेव्हा केव्हा नुसता अनुस्वरच. अहो ऐकलंत कार बहिरे का काय ती सरळ बोल की नुसता तुम्हाला जेवायचे का कशाला जेवण ती मरायला. ती भाषा ऐकून त्याचं पोट भरते. त्याला वाटतं काय भाग्यवान बायको भेटली. दम काढ, वर्षांनी कळन तुला तुझं भाग्य आहे का दुर्भाग्य आहे. वर्षभर म्हणते जेवायचे का, वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही. 2 वर्षांनी मग त्या हाताने घेऊन गिळा हे. 3ऱ्या वर्षी मग दिंडीचं प्रस्थान कधी रे, दिंडीत मरतो पण घरात नको मला. आणि सुखाने नसल्यावर काय जाळायचंय त्याला. पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे. तसं पार्वती म्हणले उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघून. महादेवजी म्हणले तुम्हाला सांगू नको, माझं मला कळतं. गेले बाहेर. आता समुद्र मंथनातून विष निघणारे. विष निघालं मायबाप. इंद्र चंद्र हे जरा चॅप्टर देव राजकारण करायला. ते म्हणल्यावर हे विष कोण पचवल. लावा विष्णूला फोन. म्हणले स्विचअप आहे. ब्रह्मदेव हाती म्हातारा म्हणले कौरी क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणले. ब्रह्मदेवाचं वय झालं ना, 4 तोंडे दाढी पिकली, प्रत्येक फोटोत पांढरीच केस आहेत ब्रह्मदेवाचे. बघा तुम्ही, ते वयस्कर माणूस आपला ज्येष्ठ गडी. ती म्हणे ते बी कौरी क्षेत्राच्या बाहेर. म्हणजे मग कोण विष पिन. म्हणजे एक बाबा आलाय बघा बाहेर, भगवान शिवजी. त्यांना विष पाजू म्हणले. अरे म्हणले पेत्यान का, पाजायचं नाही म्हणले, मनाने पेले पाहिजे. आणि मनाने कसं काय पेत्यान, प्रसन्न करायचे म्हणले. प्रसन्न कशाने, स्तुती करायची. माणसं प्रसन्न करायचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे स्तुती. किती मूर्ख आणि बेअक्कल माणूस असून द्या, त्याला नसतं वाह म्हणा कामच झालं. गायबाना माणूस असून द्या, सकाळी गावात आले त्याला म्हणायचं पाटील या, लगेच तो बाकीच्या ह्यांना चहा द्या. अरे पहिली तर उधारी मिटव ना, मरणा बिडीला पैसे नाही तर उधाऱ्याच कवर लोकांच्या करीतो, पण पाटील म्हणलं की कामच झालं. फक्त वाह म्हणा. आणि देव तर स्तुती प्रिय. अहो श्री अनंता मधुसूदन ही काय स्तुतीच आहे ना. अशी तुकोबाराने मोठमोठ्याले शब्द टाकली. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती चक्रधरान विश्वंभरान. देव सुद्धा म्हणले तुकोबाराय काम बोला. तुकोबाराय म्हणले काम काहीच नाही, मज ठाव देवाची चिरली. म्हणजे प्रसन्न करायचं असेल तर शस्त्र आहे स्तुती. महादेवजींचं वर्णन सुरू केलं. म्हणले वा 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 काय तुमचं वैभव. बाकीचे फक्त देव, पण तुम्ही महादेव. निमी चार्जिंग तिथंच झाली. बाकीचे देव गावात राहिलाय, पण तुम्ही गावाच्या बाहेर आहे का एवढी डिरिंग कुणामध्ये. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. हे तुमचं अंतकरण, हे तुमचं करेज धैर्य आहे. स्वर्गावून आलेली गंगा जगाचा प्रलय करल, जटेमध्ये स्थान दिलं तिला. डोक्यावर चंद्रमुक्कामाला वाघाचं कातड गुंडळताय. गणपती सारखा मुलगा, पार्वती सारखी धर्मपत्नी, हिमालयासारखा सासरा. काय तुमचं वजन. जीच वर्णन केलंय म्हणता. महादेवजी म्हणले विष कुठे. वर्णन राहून द्या म्हणले, पहिले विष दाखवा. लोक म्हणले हे काय हित. जीच गाटा गाटा हनलंय म्हणता. विष प्राशन केल्याच्या नंतर जोपर्यंत विष पेत नाही तोपर्यंत सगळे देव तिथंच होते. सगळं विष संपलं, देव म्हणले आपलं काम चलो. सगळे गायब, एकटेच महादेव. मग महादेवजींना कळलं सुखमे सब साथी दुःखमे ना कोई. परिस्थिती वाईट असल्या कोण असतं. शेवटी परत पार्वतीला फोन केला. पार्वतीने ओळखलं काय कुटाणा झालाय. ती म्हणली पहिले घरी या.
घरी आले, सगळे दवाखाने डॉक्टर केले, पण महादेवजींना गुणच नाही, शरीराचा दहावायचा. एक दिवशी नारद महर्षी भेटायला आले, म्हणले काय तब्येत करून घेतली? देव म्हणले तुम्ही ग बसा, तुम्ही तर आमचा कार्यक्रम केलाय म्हणले, फक्त आम्हाला आता बोलता येणार नाही. तर ह्या मॅटर मध्ये तुमचा सुद्धा हातभाग आहे असं आम्हाला कळालंय सूत्रानुसार, पण आता लय आम्हाला बोलता येत नाही, कारण पुढची 5 आम्हाला लढवायची. तुम्ही आमच्या स्टेजवर राहून आमचाच कार्यक्रम केला हे सगळं कळते, पण आता आम्हाला बोलता येईना म्हणले. ते म्हणले जाऊन द्या, मरून द्या, लोकांच्या सोडा तब्येत, सिर सलामत तो पगडी 50, बचेंगे तो और भी लढेंगे. काय औषध पाणी केलं का नाही? भगवान शिवजी म्हणले सगळे केले, गुण कशाचाच नाही. नारद महर्षी म्हणले मी एक औषध सांगू का? महादेवजी म्हणले गुण येत असेल तर सांगा, नाही तर डॉक्टर हे मेडिकलला मी पुरा कटाळलोय. 100% रिझल्ट. हा 100%? हो म्हणले औषधच पॉवरफुल आहे. म्हणले 100% रिझल्ट म्हणले किंमत बी तसेच असं फुकट. फुकट म्हणलं की निम दुखणच बरं झालं. महादेव उठूनच बसले. औषध सांगा. नारद महर्षींनी भगवान शिवजींना शरीराचा दाह शांत होण्यासाठी जे औषध सांगितलं, जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराने लिहून दिलं औषध. हे औषध आहे काय? उच्चारावे राम राम. तुम्ही राम नामाचं चिंतन करा, हे तुमच्यासाठी औषध. शिव हला हले तापला, तो हे राम नामे शीतल झाला. भजन करे महादेव राम पूजे. तेव्हापासून भगवान शिवजी रामनामाचं चिंतन करतात. हा रामनामाचा महिमा. उच्चारावे राम राम. माणसाच्या जीवनाची परिपूर्णता रामाशिवाय. सकाळी सकाळी उठला, गावात गेला, मंदिरापुढे मित्र राम राम. सुरुवात बी कोणत्या शब्दाने?
राम. आणि जीवनाचा शेवट राम नाम सत्य हे. सुरुवात बी राम, शेवट बी राम. वारकरी संप्रदाय इष्ट देवता पांडुरंग परमात्मा आहे, पण वारकरी संप्रदायाच्या भजनाची कीर्तनाची सुरुवात रामकृष्ण हरी. सुरुवात कोणत्या शब्दाने? राम. आणि भजनाचा शेवट सुद्धा ज्ञानदेव तुकाराम. सुरुवात बी राम, शेवट बी राम. फक्त मध्ये राम आठवत नाही, हे दुःख आहे विठ्ठल. या कलियुगातली सगळ्यात सोपी साधना म्हणजे नाम साधना. म्हणून कलियुगामध्ये करावे कीर्तन, करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, करावे कीर्तन. बसणारे म्हणते हे का धावत ते बाई एकमेकाच्या अंगावर. आमचे काय डोकी चक्रम झाले तर एका काय धावायला. ह्याला लय घासावे लागते. हे गायन वादन ताल इतका सोपा आहे का? जिंदगी गेली काय कांच्या सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळले येत. हो बाळा, तुझ्या नादाने माझं विसरलं, पण तो नाही रे शिकला. पकवास दिला तर शाईच पडली, पिटी दिला तर भाताच फोडला, येण्याच्या तारा तोडल्या, टाळात बोट गवून घेतली. तू फक्त एकाच लायकीचा वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीची. तेरे बस की बात नाही ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजीने शिष्य हाकलून दिले. गायन वादन हे रक्तात असावं लागतं, ते कोणाचंही काम नाही. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे वजनदाराचे टाव करूनच काय चाललंय रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. कलियुगात काय करायचं हे चालू आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन या शब्दाचा अर्थ नाम संकीर्तन. बाकी काही राहिलं नाही. एवढी एक जागा आहे, इथं लाखो हजारो माणसं भगवंताच्या नामचिंतनाच्या जोरावर एक रूप होतात. नाही तर दुसरीकडे माणसंच कुठे एक होत्यात. जत्रेला बी नाही, यात्रेला बी नाही, तिथं बी पिऊन धिंगाणाच, सभेला बी पैसे देऊनच आणावं लागते. ती बोंबल त्यात 500 ठरलं 300 दिलं म्हणजे ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजून टाकतात. लोक एकच कुठं होत्यात. कलियुगात एवढे साधना, बाकीकडे काय राहिलं नाही. कलियुगात सगळे अस्ताव्यस्त आहे. मायबाप काय या कलियुगामध्ये? खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली जुळी, ओसाल्याला टोळी. गरीबाचं लय मरण आहे. मोठ्याच्या घरात पोत्या पोट्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर. आणि शेतकरी मालक असून बी झालाय नौकर विठ्ठल. या कलियुगामध्ये तरुण मुलांना आईबाप सुद्धा नको वाटत. त्यात कलियुगामध्ये रागोला मिळाली महिना, आणि महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का ध्यानातून जाईना, पण आई बापाची करून नको ना जाईना. आई बापाला लावतो कामाला आणि सासूला येतो चारे धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला विठ्ठल. काय ह्या कलियुगात राहिले खऱ्याला किंमत. त्या जपानमध्ये चोर पकडणं मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकड मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकड मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. चोरात आता मिळच नाही, मशीनच नेलं नुसत्याला बाडे. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे, ह्या बॉक्ससारखी मशीन जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा. त्या मशीनमधून प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. प्लॅस्टिकचा हात बूट पॉलिश करून तेव्हा हात आज जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो. पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. कडपैसे हे काय पंगत आहे का सप्त्याची? कुणी यान फुकाट खाऊन जा. कडपैसे खिशातून नोट काढायचे, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौका चौकात मशीनी दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि त्याने डोकं लावलं, गेलं मशीनीत पाय ठेवला. मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली. फुकट. बालाजी भाऊ त्या मशीनची आकलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथे येऊन गेला.
आपली जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. अहो लय चित्री माणसं. औंढा नागनाचा बाजार भरला औंढ्याला आणि एक जण माशा मारायची पावडर काय बसतो 2 रुपयाला पुढे माशा मारायची पावडर 2 रुपयाला पुढे. लोक म्हणजे 2लाच माशा मारतात मरणाच्या पुढे खपल्या. एक जण घरी बायकोनाला पुडी सोड पावडर आणली. पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पियानाने लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माशा हाना. आता ही का औषध आहे का काय म्हणजे नुसती याला बड्यात चालू येत ना राव. तुमच्याकडे 10 वगैरे होत्यात का? बंद झालं त्या पुण्या मुंबईला. परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा 10वा बामणाला उक्ता दिला कावळ्या सकट. काका मला 10,000 लाख नाही मला 20,000 घ्या सगळं तुम्हीच करा. काका मला सगळं मी करतो पण टकलं कोणाचं करू ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. म्हणजे बाप तुमचे जायचे चंपी आम्ही करायचे का? हाय का लोकांना आचार विचार धर्म संस्कृती फार अवघड परिस्थिती झाली माय बाप. आणून या बदलत्या काळात मनाला समाधान प्राप्त करून देणारे एकच साधन म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन.